यानंतर पुढची महत्त्वाची बातमी। भाईंदर पूर्वेत मेट्रोचा स्लॅब कोसळलाय आणि यामध्ये स्कूल बस थोडक्यात बचावली आणि स्लॅब कशामुळे कोसळला हे अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये। तर आपण मोठी बातमी पाहतोय। भाईंदर पूर्वेत मेट्रोचा स्लॅब कोसळलाय आणि यामध्ये स्कूल बस थोडक्यात बचावल्यानं मोठा अनर्थ टळलाय। पण हा स्लॅब कशामुळे नेमका कोसळला याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाहीये, अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये। भाईंदर पूर्वेतून ही बातमी येतेय। मेट्रोचा स्लॅब कोसळलाय आणि यामधून स्कूल बस थोडक्यात बचावलीय आणि या घटनेचं कारण अद्यापही स्पष्ट झालेलं नाहीये। पण स्कूल बस थोडक्यात बचावल्यानं मोठा अनर्थ टळलाय। भाईंदर पूर्वेत मेट्रोचा स्लॅब कोसळलाय। स्लॅब कशामुळे कोसळला याचं कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाहीये। पण हा मोठा अनर्थ टळलाय। स्कूल बस थोडक्यात बचावलीये, त्यामुळे मोठा अनर्थ टळलाय। भाईंदर पूर्वेत ही मोठी घटना घडलीये। मेट्रोचा स्लॅब कोसळलाय। भाईंदर पूर्वमध्ये मेट्रोचं काम सुरू आहे आणि इथे मेट्रोचा स्लॅब कोसळलेला आहे आणि या घटनेमध्ये स्कूल बस थोडक्यात बचावलीये, त्यामुळे मोठा अनर्थ टळलाय। पण हा स्लॅब नेमका कशामुळे कोसळला याचं कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही। आणि याच संदर्भात आपले प्रतिनिधी राजा मयाल आपल्याशी जोडले गेलेले आहेत। भाईंदर पूर्वेत मेट्रोचा स्लॅब कोसळलाय, काय अधिकची माहिती आहे? आज 12 वाजता दरम्यान ही जे ते काम मेट्रोचं काम चालू होता गोल्डनेसच्या पुढे ते तुंगा हॉस्पिटल त्याच्या समोर आणि तिथे ती घटना घडली। स्कूल बस जे व्हॅन आहे ते खालून जात होती, त्यावेळेस वरती जे काम करत होते मजदूर त्यावेळेस तिथून स्लॅब जे कोसळलं आणि ते व्हॅनच्या वरती पडला। मग एक नक्की म्हणजे कुणी अपघात नाही झाला म्हणून ते जे बालक होते ते व्हॅनमध्ये ते सुरक्षित आहे आणि आतापर्यंत हे कुणालाही इथे दुःखपात झालेलं नाहीये। आणि आता ही घटना आता बरेचदा इथे दिसायला दिसते की बाबा जिथे मेट्रोचं काम चालू आहे तिथे सेफ्टीचा काय उपयोग केलेला नाहीये आणि यामुळे अनेकदा असे घटना घडतात। इथे मीरा भाईंदरमध्ये ही घटना तिसरी या चौथी घटना आहे ती त्यावेळी काम करताना दरम्यान हे स्लॅब असा कोसळलेला आहे। नक्कीच धन्यवाद राजा आपण दिलेल्या माहितीबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।